हाय, नमस्कार सगळ्यांना. वर्सटाईल अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज माझ्या घराची एक छोटीशी टूर मी तुमच्यासोबत करणार आहे. चला तर मग बघूयात मी माझं छोटंसं घर कसं सजवलंय. या. हा आहे घराचा एंट्रन्स आणि घराचा एंट्रन्स हा खूप महत्वाचा असतो. एखादी व्यक्ती आपल्या घरात यायच्या आधीच्याच वाइब्स खूप मॅटर करतात असं वाटतं मला. म्हणजे ती छान अशी सजावट केलेली असावी असं मला वाटतं. सो मी त्या पद्धतीने ही डिझाईन केली आहे. आणि शू रॅक मला एकदम दाराच्या समोर किंवा दारातच असं आवडत नाही, म्हणून मी तो बाजूला ठेवलाय. आणि तो शू रॅक नको वाटायला म्हणून मी त्याच्यावरती आयरिसचं जे पोटली येते ती ठेवली. सो छान फ्रेग्रन्सही राहतो आणि त्याला शूरॅकचा फील येत नाही. मी शूरॅकमध्ये पण एक आपला जो ओडोनिल किंवा ह्याचा पाऊच असतो तो पण ठेवते, म्हणजे तिथे ओडर राहत नाही. त्यानंतर मी इथे बसायला पण खुर्ची मुद्दाम ठेवली की आपल्याला शूज किंवा सँडल घालायला सोयीचं होतं. किंवा आपण खूप जास्त सामान घेऊन आलो, उचलून आलो, तर आपल्याला असं वाटतं की चला दार उघडायच्या आधी आपण कुठेतरी ठेवूयात, म्हणून ह्या मल्टिपल यूजसाठी मी एक सिटिंग अरेंजमेंट इथे करून ठेवली आहे. हा कंदील जो आहे रंगीबेरंगी, हा एक फील देण्यासाठीच मी मुद्दाम ठेवलाय की
छान कलरफुल वाईब्स येतील आत यायच्या आधीच. आणि हा आई बनवते. एक्झिबिशन मध्ये तुम्ही पाहिलंच असेल अशा प्रकारचे खूप लँटन्स. हे मीच बनवलेलं तोरण आहे, हे वालं. आणि हे असं मी छान एंट्रन्स आणि एव्ही लाय लावलाय म्हणजे सगळ्यांची वाईट एनर्जी बाहेरच सोडून सगळे आत येतील. जस्ट किडिंग. हा हॉल. आता मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे की बजेट फ्रेंडली घर तुम्हाला इंटिरियर जे करण्याचा विचार करतात. सो बजेट फ्रेंडली घर म्हणजे काय, तर मला असं वाटतं आपल्या बजेटमध्ये अगदी खूप फर्निचर न करता किंवा खूप खर्च न करता तुम्ही काय करू शकता या पद्धतीचा विचार करून मी माझं एक छोटंसं घर तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि मोस्टली माझा प्रयत्न हा होता की सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणजे त्याच्या कलर्स प्रमाणे, कलर थीम प्रमाणे असावं. त्यांनी फायदा हा होतो की आपले कलर डिव्हाइड होऊन जातात. म्हणजे आता हे घर आहे, हे एम्प्टी आहे, तर मी आता हे कसं डेकोरेट करू हा प्रश्न नाही पडला मला दिशांच्या कलर्समुळे. जसं की दक्षिणेला लाल रंग प्रिफर करतात. तुम्ही बघू शकता माझ्याकडच्या ही दक्षिण वॉल आहे आणि मोस्ट ऑफ द एलिमेंट सगळे रेड आहेत. म्हणजे रेड गुलाब, रेड छोटी छोटी फ्लावर्स. हा माझा हॅपी मॅन पण रेड आहे. हा कॅन्डल शेड रेड आहे. ह्यातल्या कॅन्डल्स पण मी मोस्टली रेडच प्रिफर करते. फ्रेम्स मध्ये ही मीच पेंट केलेली फ्रेम आहे. सो अशा पद्धतीने मी डिझाईन केले की ज्यात मोस्टली सगळे रेड कलर येतील. रेड, पिंक, त्याचा टिंज आणि टोन हे सगळे रेडचे असावेत. आणि तो कॉर्नर हा लाल गुलाब किंवा लाल रंगाची फुलं अशा ठेवल्याने असं म्हणतात की तुमच्यातला जो प्रेमळ स्वभाव आहे तो मेंटेन राहतो. त्यामुळे मी इथे पण एक छान गुलाबाचा एक गुच्छ ठेवलाय जो खूप छान दिसतो. तिथे रेड कलरचे फ्लावर्स आहेत अगेन. आणि हा माझा माझी माझा फेवरेट झोन म्हणू शकता तुम्ही, जिथे मी वाचन करते, जिथे मी चिल मारते, जिथे मी गाणी ऐकते, टीव्ही बघते. सो ही माझी स्पेस आहे. आणि जो कॉर्नरच रेड येतोय त्यामुळे मी हा म्हणजे मला बरं पडलं. मी ऑलरेडी घेतलेला होता हा आणि तो रेड होता. आणि ही स्पेस इतकी कमाल डिझाईन झाली आपोआपच. सो आणि ही पश्चिम दिशा आहे. पश्चिमेला येलो कलर वापरावा. सो त्यात मी एक येल्लो एलिमेंट दिलाय की जेणेकरून इथे तोंड झालं तर त्याचं मोस्टली इथेच होतं. जो येल्लो त्याला मिळावा त्या दिशेला. आणि हे पण गोल्डनच ठेवलंय. आणि महत्वाची गोष्ट, ज्यांना उत्तरेकडे विंडो नाहीये ते सगळे लोक उत्तरेकडे आरसे लावू शकतात. म्हणजे आरशानी आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती बाउन्स बॅक होते आणि उत्तरेकडे आरशाचे आपल्याला अनेक बेनिफिट्स मिळतात. सो ही येल्लो दिशा आहे. तुम्हाला बेडरूम मध्ये गेले की कळेल मी येल्लो एलिमेंट्स ठेवलेत पर्पजली. ही येल्लो कुशन पण ठेवली मी ह्याच साईडला. ही येल्लो कुशन आहे. हा येल्लो वास आहे. हेही मी मुद्दाम येल्लो क्रोशे केलंय. सो जेणेकरून मोस्टली सगळे एलिमेंट्स हायलाइटेड येल्लो राहतील. हे बाप्पाच्या पुढे जे फूल वाहिलंय ट्युलिपचं तेही मी येल्लोच कलरचं केलंय. वर येल्लो फ्लावर्स आहेत. इथे हा माझा ऑलिव्हर आहे जो येल्लो आहे. आणि हा झोन येल्लो क्रिएट केलाय. ही माझी छोटीशी फॅमिली. आई बाबा, ती माझी आजी आणि माझी बेला. सो हे कॅस्पर आणि बेला आता ह्यातली बेलाच आहे फक्त आपल्याकडे. ह्याचं पण छोटस मी ऍक्च्युली बनवलं होतं ते मॅग्नेट होल्डर म्हणून, पण मी त्याला तिथे पेस्ट केलंय. ही दिशा आहे उत्तर. ही दिशा ब्लू कलरसाठी मोस्टली वापरावी. म्हणजे या दिशेला ब्लू कलर जास्तीत जास्त असावा. आणि तुम्हाला जर इंडोर प्लांट, आउटडोर प्लांट्स आवडत असतील, ऍक्च्युली प्लांट्स घरात असावेच ज्याने जिवंतपणा येतो घराला. सो माझ्याकडे हे एक मोठं इंडोर प्लांट आहे ज्याला इथून उजेड आणि एनर्जी मिळते डायरेक्ट, जी मिळायला पाहिजे. आता माझ्याकडे डायरेक्ट सनलाईट येत नाही, पण या इंडोर प्लांट्सना बिचाऱ्यांना एवढी ऊर्जा खूप असते जेणेकरून ते खूप
हॅपी राहतात, हवा खेळती राहते. सो मोस्टली जे सगळे दरवाजे खिडक्या बंद करून ठेवतात, मी खरंच सजेस्ट करेन की जास्तीत जास्त हवा, उजेड, पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्याला निसर्ग देतो ती घ्या. बंद करून किंवा पडदे सारून शक्यतो डे टाइमला राहू नका, जेव्हा ऊर्जेचे स्रोत घरात येण्याची वेळ असते. सो तुम्ही बघाल मोस्टली इथे सगळा ब्लू आहे. म्हणजे ती ब्लू मी पेंट केलेल्या फ्रेम पासून ते ब्लू चाइम्स पासून हेही मी ब्लूच केलंय, टकॉइश ब्लू. इथे या सोफा मी ब्लू, माझ्याकडे ब्लू होताच पण तो ब्लू मी अरेंज केला इथे. त्यानंतर हा मधला नेटचा पडदा पण ब्लू आहे. हे असे टॅसल्स केलेत मी छान दिसावं म्हणून. आणि ब्लू कलर म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यात किंवा उत्तरेला ब्लू कलरच्या बॉटलमध्ये, कुठल्याही ब्लू कलरच्या काचेच्या बॉटलमध्ये जर तुम्ही छान एखादं ग्रीन प्लांट लावलं, ब्लू कलरची काचेची बॉटल आणि ग्रीन कलरचं प्लांट, हे कॉम्बिनेशन जर केलं तुम्ही तर ते प्रॉस्पेरिटीसाठी खूप जास्त काम करतं. सो मी ही अँटिक्विटी ब्लू, ज्याच्यात मनी प्लांट लावलंय ग्रीन कलरचं. असं छोट्या छोट्या एलिमेंट्सनी काय पॉझिटिव्हिटी देता येईल आपल्या घराला, काय पॉझिटिव्ह वाईब्स देता येतील, हा माझा प्रयत्न असतो. हा तुम्ही मटा सन्मानचा फोटो बघू शकता, जो प्रेमा सरंग्यावेच्या समीराताई बरोबर म्हणजे माझ्या सासूबाईंबरोबर काढलेला आहे. ती एक छान मेमरी आहे. आणि त्या कोपऱ्यात आपले कुठलेही अवॉर्ड्स म्हणा किंवा तो आणि दक्षिण, म्हणजे ह्या दिशा आपल्या सोशल नेटवर्किंग किंवा सोशल कनेक्ट साठीच्या असतात. सो अवॉर्ड्स असतील, छान तुमचे फोटो असतील अवॉर्ड घेताना, अवॉर्डच्या ट्रॉफीज असतील, तर त्या इथे तुम्ही ठेवू शकता, ज्याने सोशल कनेक्ट तुमचा मेंटेन राहतो. आता येऊयात पूर्व दिशेकडे. पूर्व दिशा ही ग्रीन कलरची आहे. म्हणजे ग्रीन कलर मोस्टली तिथे मी वापरण्याचा प्रयत्न केलाय, कारण या दिशेला माझं किचन आल्यामुळे किचनमध्ये आपण ग्रीन ग्रीन असं ठेवून ठेवून काय ठेवणार. सो मी या बाजूला हॉलमध्ये जितकं पॉसिबल आहे तितकं ठेवलंय. हा माझा आहे बाप्पाचा झोन, बाप्पा आणि स्वामी. तो हार मीच केलाय झेंडूचा. मला खूप आवडतं अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला. आणि हे माझं सगळ्यात फेवरेट ट्री आहे, जे रात्री आत्ताही इतकं ब्युटिफुल दिसतंय, रात्री खूप छान माहोल देतं. इथे मी जास्तीत जास्त प्रयत्न केलाय की व्हाईट लाईट अवॉइड करायचा, कारण एक माहोल जो असतो तो वॉर्म लाईटनी येतो आणि तो जसा डेला तुम्ही बघू शकता तसाच त्यापेक्षा जास्त रात्री देतो. सो मला ती खूप अशा लाईटच्या माळा आणि मला खूप आवडतं. मी डे टाइमला पण कधी कधी त्या एनर्जीसाठी लावून ठेवते. ओके, आता येऊयात आपण बेडरूमच्या झोनमध्ये. चला, अर्थातच बाथरूम आणि टॉयलेट. मी मुद्दाम टॉयलेटला हे लावायचं कारण असं की जनरली मला असं वाटतं की टॉयलेट म्हणल्यानंतर आपला एक एनर्जी तिथली आपली निगेटिव्ह असते असं मला वाटतं, म्हणजे असं वाटतं मला. सो मी ती जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते. मग तिथे एखादा तुम्ही काचेच्या ह्याच्यात तुरटीचा एक खडा ठेवू शकता किंवा मीठ ठेवू शकता काचेच्या ह्याच्यात, जेणेकरून तुमची निगेटिव्ह एनर्जी ते सगळ्या एनर्जीज आपण ज्या घेऊन जातो किंवा जिथे स्टोअर झालेल्या असतात त्या सक करतात. आणि फ्रेग्रन्सेस आहेत आतमध्ये. मी एक छान काचेची आरशांची बॉटल केली आहे, ज्याच्यात असाच प्लांट आहे गोल्डन कलरचं. सो इकडे ही येल्लो दिशा असल्यामुळे मी तिथे गोल्डन प्लांट लावलंय आर्टिफिशियल, जेणेकरून ती एनर्जी तिथे मेंटेन राहील आणि छान वाटेल. आपला मी टाइम असतो तिथे, सो माझ्यासाठी ती जागा पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आता येऊया बेडरूम मध्ये. मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं हा येल्लो झोन आहे, म्हणून मी इथे येल्लो क्रोशेची सनफ्लावर्स क्रिएट केली आहेत, जी अख्ख्या व्हाईट वॉलला इतका ब्युटिफुल लुक देतात, तुम्हाला दिसतच असेल. पण माझी ही सगळ्यात फेवरेट वॉल आहे. तिथे मी तो शेल नी थोडस डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय, माझा मिरर, जो की कधी कधी मला माझं तिकडचं जे स्टफ असतं, म्हणजे आपला जे काही आपण फेसशी रिलेटेड जे काही आपण वापरतो स्टफ, ते सगळं माझं तिथे साईड टेबल असल्यामुळे तिथे छोटासा एक मिरर लावलाय मी, जो DIY मधनं घेते. मी मोस्टली सगळ्या गोष्टी DIY, वारी आणि अशाच डिस्काउंट ज्या ज्या वेळेला असतो आपला फेस्टिव्ह डिस्काउंट, त्यावेळेला खरेदी केलेला आहे आणि अगदी बजेट फ्रेंडली आहेत ह्या सगळ्या गोष्टी.
सो इथेही हा ब्लू झोन असल्यामुळे माझा हा कर्टन पण ब्लूच आहे सगळा असा. सो ही स्पेस तुम्हाला गार्डन दाखवायचं होतं. सो हा माझा बेडरूम मधला गार्डन व्ह्यू आहे. आणि मी एसी लावलाय म्हणून खिडक्या लावते, नाही तर तुम्ही म्हणाल तूच म्हणालीस आणि तूच बंद ठेवतेस. एसी मुळे बंद ठेवलाय. हे माझं खूप फेवरेट, म्हणजे तुम्हाला जसं म्हणलं मी मगाशी की बेड डिसमेंटल केल्यामुळे जे पोर्शन राहिले आणि मला ते घरातच कुठेतरी मॅनेज करून ठेवायला लागले, तो झोन आहे हा. सो इथे मी हा असा डिझाईन केलाय की जे म्हणजे मला खूप जण जे घरी येऊन गेले ते असे म्हणाले की अरे बापरे, आम्हाला वाटलं की तू हे करून घेतलंस. सो नाही, ते करून नाही घेतलेलं. हा असाच पोर्शन अख्खाच्या अख्खा जे आपले काय म्हणतात आपण हायड्रॉलिक वाला जे आपले स्टोरेज झोन असतो बेडमध्ये, तो आहे खरं तर. पण त्याच्यात मी आपलं मेकअपचं स्टफ, आपलं नॉर्मल हेअर ऍक्सेसरीज आणि वॉच आणि हे माझं फेवरेट ट्री आहे. याच्या मला असं वाटतं हे मॉन्क्स याच्या खाली मेडिटेशनला बसतात. सो मी हा झोन असा क्रिएट केलाय. हे खूप फेवरेट टाइम आहे माझं. हे खरं तर मी डिझाईन करायच्या आधी त्या वॉलला होतं, कारण मला तिथे हवं होतं. पण मला जसं जसं मी डेव्हलप होत गेले, वास्तुशास्त्राप्रमाणे गोष्टी करत गेले, तसं मी तो ब्लू कलर तिकडनं काढून ह्या साईडला ब्लू कलर लावला. सो ही माझी छोटीशी बेडरूम. आणि प्रत्येकाकडे असं होतं की आपण प्रेसचे कपडे आणतो आणि ते इतके मोठे किंवा इतके लॉंग वॉर्डरोब नसतात की ज्यात आपल्याला सरळ आपण हँग केलेले हँगर्स ठेवता येतील आपल्या कपड्यांचे. म्हणून मी मग हा एक बजेट फ्रेंडली स्टँड मागवला होता फ्लिपकार्टवरनं, की जेणेकरून त्यात मधलं म्हणजे आपले जे वॉश करून ठेवलेले, ड्रायक्लीन करून ठेवलेले बेडशीट्स असतात किंवा आपण जे पांघरुणांचं स्टफ ठेवतो ते तुम्ही इथे खाली ठेवू शकता आणि तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी अशा हँगही करून ठेवू शकता. तुमचे काही जॅकेट्स असतील, कोट्स असतील किंवा तुमचे असे कुठले वन पीसेस ज्याला फोल्ड नकोय तुम्हाला खालनं, तर हे खूप जास्त मला कम्फर्टेबल वाटतं. सो असंही तुम्ही काहीतरी विचार करून ह्याचाही उपयोग करू शकता. तुमचा वॉर्डरोब जर अख्खाच्या अख्खा हँगर साठीचा नसेल तर. मोस्टली कसं असतं, मध्ये ड्रॉवर आणि असे छोटे छोटे कंपार्टमेंट्स असतात ज्यात अशी जागा सरळ मिळत नाही आपल्याला. सो त्यासाठी तुम्ही ह्याचा नक्की विचार करू शकता. हे माझं छोटंसं किचन आहे, पण हा कर्टन मी मुद्दाम इथे लावलाय झोन डिफर करायला. म्हणजे कधी कधी मी जे आतमध्ये काम करत असेल आणि बाहेर जर कोणी गेस्ट आले असेल तर मी हा बंद करते. आणि दोन गोष्टी मला सांगायच्यात, म्हणजे सजेस्ट करायच्यात तुम्हाला. कॅलेंडर आणि वॉच हे पश्चिम आणि दक्षिण दिशेला अजिबात ठेवू नका, कारण तुमची वेळ आणि तुमच्या तारखा म्हणजे ज्यामुळे आपण एक एक दिवस पुढे जात असतो, ग्रो करत असतो, त्यासाठी खूप महत्वाच्या आहेत या दोन गोष्टी. त्यामुळे त्या पूर्वेलाच, म्हणजे घड्याळ तर फक्त पूर्वेलाच असावं आणि येण्या जाण्याच्या झोन मध्ये नसावं. म्हणजे आता समजा हा पॅसेज आहे जिथून किचन हॉलमधून किचन मध्ये येतोय किंवा असा सतत तुम्ही पास होताय त्या प्लेस मधून, तर तिथे वरती टांगलेलं घड्याळ नसावं. शक्यतो एक प्लेन वॉलवर किंवा अशा पद्धतीने. आता माझ्याकडे मी काय म्हणतात खिळे ठोकून काही आता केलेलं नाहीये, म्हणून मग माझ्याकडे हे किचनसाठीचं छोटंसं घड्याळ आहे जे पूर्वेला ठेवलंय मी. आणि एकच मिनिट. आणि याच साईडला कॅलेंडर पण आहे. त्यामुळे त्यामुळे ते ह्या दोन गोष्टी आठवणीने लक्षात ठेवा की याच दिशेंना असाव्यात मोस्टली. हा पूर्व, हा अगदी काय म्हणतात प्लांट्सची दिशा म्हणू शकता तुम्ही. इथे जितकी जास्तीत जास्त तुमच्याकडे स्पेस असेल तितकी पूर्व आणि उत्तरेला झाडं लावा आणि ती व्यवस्थित मेंटेन पण ठेवा, कारण त्यांना फक्त पाणी आणि ऊन नाही लागत, आपल्या वाईब्स पण लागतात, आपलं प्रेम पण लागतं. त्यांना कळते भाषा, आपल्या वाईब्स कळतात. सो त्यांची तेवढीच काळजी घ्या. हे मी जितका छोट्या स्पेस मध्ये, आता हे काय फार मोठं किचन नाही आणि मुंबईत तुम्हाला मोठे किचन फारच रेअरली मिळतात. सो यात कमी स्पेस मध्ये काय जास्तीत जास्त करू शकते हा प्रयत्न मी केलाय. सो इथे एक छोट्याशा रॅक मध्ये माझं एक
आपलं जे नॉर्मल फूड स्टफ असतं, की फ्रुट्स म्हणा, आपली लोणची किंवा जनरल लागणारं पटकन भिजवायचं, गहू तांदूळ किंवा काय, हे सामान माझं इथे असतं. हा झोन माझा मुद्दाम प्लांट्सनी आणि एक फ्रेग्रन्सनी क्रिएट केलेला असतो. कारण मला तो खूप क्लीन लागतो. मला ते स्कॉच ब्राईट पण घाण झालेलं आवडत नाही. सो मला तो पोर्शन आणि सिंक खूप क्लीन लागतं. सो आणि सगळ्यांनी ठेवा. खूप छान वाटतं. हे मी इथे मला जे हाताशी लागतं माझ्या उंचीप्रमाणे, त्याप्रमाणे मी हे आपलं मसाल्याचा डबा म्हणजे पंचपळ आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा माझ्या हाताशी ठेवलेल्या आहेत. हा माझा सगळ्यात फेवरेट झोन प्लांट्सचा. ही उत्तर दिशा आहे, त्यामुळे ही प्लांट उत्तर आणि पूर्व प्लांटची दिशा आहे. त्यामुळे जितकी जास्तीत जास्त जमतील तितकी प्लांट्स लावली आहेत मी. बांबू आहे, बोगनवेला आहे, हे आपलं हार्ट ब्रोकन हार्ट आहे, लिली आहे. आणि याच्याशी ओळख करून द्यायची राहिली, हा माझा लुसिफर. म्हणजे हा पावसाळ्यात खूप खुश असतो, कारण त्याला पाण्या म्हणजे इथपर्यंत येतात पाण्याचे शिंतोडे. सो तो एन्जॉय करतो झाडांमध्ये आणि पावसामध्ये. सो हा माझा छोटासा म्हणजे ड्राय बाल्कनी, याच्यात माझं वॉशिंग मशीन आणि तिथेच त्याचा आउटलेट असल्यामुळे अर्थात, आणि ही छोटीशी स्पेस जिथे मी नॉर्मल आपले कपडे वाळत टाकाय, आणि हा झोन आहे माझा. तर हा होता माझा बजेट फ्रेंडली घर बनवण्याचा छोटासा प्रयत्न. मी वास्तुशास्त्राप्रमाणे जितक्या जास्तीत जास्त गोष्टी मला पॉसिबल आहेत किंवा आपल्या सगळ्यांनाच पॉसिबल असतात तितकाच प्रयत्न करावा. फार अट्टाहास, तोडाफोडी आणि अशा गोष्टी शक्यतो करू नये. त्याच्यावर काही उपाय पण असतात. तुम्हाला जर आवडणार असेल तर मी त्याही गोष्टी किंवा त्याच्यावरचे उपाय, मग एखाद्या दिशेला एखादा रंग नाहीये किंवा एखाद्या दिशेला समजा ज्या दिशेला अग्नितत्व आहे त्या दिशेला आपल्याकडे काहीतरी सिंकच आलंय किंवा अशा इन जनरल छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला त्यावर जर सोल्युशन हवं असेल तर मी तेही देणार नक्की. तुमची इच्छा असेल तर नक्कीच. आणि तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला, माझी घराची होम टूर कशी तुम्हाला वाटली, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा. आणखीन तुमचं काही सजेशन असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून लिहून पाठवा. मी त्यासाठी तुमची मदत करायला नक्की तयार आहे. आणि हे हा माझा ब्लॉग आवडला असेल, हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. हॅव अ गुड डे.